पोलिसांनी पुन्हा गुन्हा करणार नसल्याचा 38 गुन्हेगाराकडून लिहून घेतला बॉन्ड. शपथपत्र. अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी गुन्हे करणाऱ्याची घेतली ओळख परेड. अंबड विभागातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. 2 पेक्षा अधिक गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगाराचे अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी आज दिनांक 12 जून 2026 रोजी अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ओळख परेड घेतली. त्यांनी त्यांना कडक इशारा दिला. गुन्हे करणार नाही असा बॉन्ड करून घेतला आहे. बॉन्डचे उल्लंघन केल्यास थेट जेलमध्ये टाकण्यात येईल असा सज्जड दम यावेळी गुन्हेगारांना साळी यांनी दिला आहे. यावेळी अंबड विभागातील अंबड, गोंदी, तीर्थपुरी आणि घनसंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 38 गुन्हेगाराची भर उन्हात ओळख परेड घेण्यात आली. अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात विभागातील पोलीस स्टेशन हद्दीतील सगळ्या सराईत गुन्हेगारांना या ओळख परेडसाठी बोलवण्यात आले होते. भर उन्हात घेण्यात आलेली ओळख परेडमध्ये 38 गुन्हेगाराची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी प्रत्येकाची वैयक्तिक माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी, सध्याच्या हालचालीची माहिती पोलिसांनी तपासली. याचसोबत MPAD अंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या आरोपीविरोधात दाखल गुन्ह्याची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तर पोकलन आणि हायवा संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड येथे लेखी कबुली देणाऱ्या तक्रारदार याच्या विरोधात तपासून गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले. काय म्हणाली साळी ते ऐकूया. आज माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये अंबड उपविभागातील 4ही पोलीस स्टेशनचे जे 2 पेक्षा जास्त ज्यांच्यावरती बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींना आम्ही आज अंबड उपविभाग ऑफिसमध्ये बोलवलं होतं. त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची कारवाई आम्ही घेतलेली आहे. इंटरिम बॉन्ड घेतलेले आहेत. भविष्यामध्ये जर त्यांच्याकडून याचं उल्लंघन झालं तर आम्ही संबंधितावर योग्य प्रकारे कारवाई करणार आहे. त्यासाठी आजचा हा कॅम्प आम्ही आयोजित केला होता. यामध्ये टोटल 38 लोकांच्या वरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्यात आलेली आहे. NPAD अंतर्गत एका आरोपीवर कारवाई करण्यात आली, मात्र इतर आरोपीवर कारवाई केली गेली आणि या NPAD अंतर्गत वाढत्या गुन्ह्याची एक पोकलन आणि 6 हायवेची आरोपीने कबुली दिली ACP बीडच्या याच्यात. तर त्याच्यात गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करणार का? हा, निश्चित. त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करून जर योग्य त्याचं रेकॉर्ड बघून त्याच्यावरती परत एकदा आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करणार आहे. आणि इतर आरोपी जे आहेत NPAD त्यांच्यावरही काय त्यांच्यावरती सुद्धा करणार.